नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे। पात्र शेतकऱ्यांची नवीन यादीसुद्धा आता मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे। तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। परंतु मित्रांनो, आज काय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आपण आज पाहणार आहोत मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये। परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काय काय घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केल्या आहे संपूर्ण आपण शासन जी नुसार बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्ही एकदा या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र शासन नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन एक विशेष माहिती घेऊन आलो। ती म्हणजे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना ही राबवण्यात आली होती। त्यानंतर सरकारमध्ये बदल झाल्याने त्या योजनेचे नंतर रूपांतर हे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये झाले होतं। ही योजना मित्रांनो आपल्याला माहिती आहे 2019 सालची होती, परंतु त्यामध्ये खूप सारे शेतकरी अपात्र झाले होते आणि त्या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही। तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा कसा मिळणार आहे आपण ते बघू। त्यामध्ये जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता। त्यामध्ये जे थकीत कर्जदार असतील त्यांना कर्जमाफी किंवा कर्जमाफी योजना देण्यात आलेली होती मित्रांनो। आणि उर्वरित जे शेतकरीपासून वंचित झाले त्या शेतकऱ्यांना नंतर सरकारमध्ये बदल झाल्याने त्या शेतकऱ्यांना नंतर मित्रांनो लाभसुद्धा मिळाला नव्हता। तर मित्रांनो, आता उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना कधी मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती होती की आम्हाला कर्जमाफी कधी मिळणार आहे। तर त्याविषयी माहिती देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सादर करताना माहिती दिली की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही पुन्हा नव्याने सुरू करणार आहोत आणि ज्या योजनेमध्ये जे उर्वरित लाभार्थी शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही आता योजनेचा लाभ देणार आहोत मित्रांनो। म्हणजे जे शेतकरी वंचित राहिले होते, ज्या शेतकऱ्यांना पूर्वी लाभ मिळाला नव्हता, नाव असून सुद्धा लाभ मिळाला नव्हता, आता त्या सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो ह्या योजनेचा लाभ हा पुन्हा एकदा मिळणार आहे। आणि त्या शेतकऱ्यांची नवीन यादीसुद्धा आता प्रसिद्ध होणार आहे। ती कुठे प्रसिद्ध होणार आणि आपण नाव नोंदणी कशी करावी हे आपण पुढे तर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो। त्याआधी आपण बघू शकता सर्वप्रथम आपण CSC ID ला लॉग इन करायचं मित्रांनो। नेवली अराईव्ड म्हणजे या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही MJPSKY लोन वॉरियर पोर्टल या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं। नंतर तुमच्या उजव्या साईडला व्ह्यू प्रोडक्ट हा ऑप्शन दिसेल, यावर तुम्ही क्लिक करा। आता तुमच्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा पोर्टल मित्रांनो ओपन होईल। आणि जेव्हा हे पोर्टल ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला आधार ऑथेंटिफिकेशन लिस्ट डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचं। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यातील VK लिस्ट 9 अशी दिसेल, त्या ठिकाणाहून तुम्ही यादी डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। आणि लगेच आपली KYC करून घ्या, जेणेकरून मित्रांनो आपण जर KYC केली तर आपली जी लॉग इन ID आहे ती लवकर ओपन होऊन आपल्याला या योजनेमध्ये लाभ हा लवकरात लवकर मिळेल मित्रांनो। आपण CSC वर जाऊन जशी आम्ही माहिती शासन GR नुसार तुम्हाला सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड करून आपल्या नावाची नोंदणी ही पूर्णपर करू शकता। आणि म्हणजे जेणेकरून येणारी जी लिस्ट आहे 2 दिवसामध्ये त्या लिस्टमध्ये तुमचे मित्रांनो नाव येईल। जर आपण ही लिस्ट जर अपलोड केली नाही तर मित्रांनो आपण जे सांगितलेलं आहे ते केले नाही म्हणजे KYC नंतर लँड होल्डिंग आणि त्याचप्रमाणे आपण थकीत आहे हे जर आपण केले नाही तर आपल्याला लाभ मिळणार नाही। ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती। धन्यवाद।